रामनवमी निमित्ताने कुर्ला पश्चिम परिसरातील श्री रामदास चौकामध्ये श्री साई सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने साई भंडाऱ्यांचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली। तसेच मंदिराला आकर्षक फुलाची आरास आणि विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे यंदाही रामनवमी उत्सव मोठा आनंद उत्सवामध्ये साजरा करण्यात आला। सर्व साई भक्तांनी अतोनात मेहनत केली। सर्व कार्यकर्ते, सर्व रहिवासी, रामदास चौकातील रहिवासी, सर्व देणगीदार यांचं आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो। त्यांनी दिलेल्या देणगीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। अशी सेवा त्यांनी करावी। आमचे कार्यकर्ते दरवर्षी पूर्ण जोशामध्ये हा उत्सव साजरा करतात आणि त्यामध्ये येणारा सर्व सहभाग स्वतः आम्ही हे करतो। हे जसं काय डेकोरेशन केलेलं आहे, इकडे सजावट जी केलेली आहे, ही सर्व आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे। 2 ते 3 दिवस अतोनात। आता तुम्हाला तर माहिती आहे, मुंबईमध्ये स्लम एरिया असल्यामुळे कोण लोक बिल्डिंगमध्ये जातात, कोण इकडे जातात, कोण तिकडे जातात। तरी हा कार्यक्रम असा असतो, वर्षातून एकदा सर्व एकजुटीने एकत्र येतात आणि हा सर्व कार्यक्रम पूर्ण म्हणजे कुर्ल्यामध्ये असा विश्वसनीय असा हा डोळ्यांना एकतर अतोनात लाभणारा असा प्रसंग असा आहे आणि तो आम्ही सर्वांनी साजरा केला आहे। मी एक साई भक्त म्हणून आमच्या मंडळाचं मी अभिनंदन करतो। सर्व कार्यकर्ते आमचे राबतात, 2 ते 3 दिवस पूर्णपणे सहकार्य करतात आणि सर्व देणगीदारांचे पण सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो। शिवनेरी उत्कर्ष मंडळ रामदास चौक कुर्ला यांच्यातर्फे मी सर्व देणगीदार, हितचिंतक आणि ज्यांनी डोनेशन केलेलं आहे त्यांचं मी प्रथम आभार मानतो। आम्ही लास्ट 17 वर्षापासून हा प्रोग्राम करतो आहे भंडाऱ्याचा आणि आम्ही एक छोट्याशा फक्त फोटोने आम्ही हा भंडारा चालू केलेला आणि आता आमच्याकडे या लास्टच्या 8-10 वर्षामध्ये कमीत कमी 1000 ते 1500 लोक रोज भंडाऱ्याला आमच्या जेवून जातात आणि हे सगळं त्या देणगीदारांमुळे आणि जे डोनेशन देतात त्यांच्यामुळेच हे आम्ही करू शकतो। आणि मंडळातील सर्व मुलं जे पण बाहेर गेलेले आहेत, जे इथे आहेत, ते खूप अतोनात कष्ट करून हे सर्व कार्यक्रम पार पाडण्यामध्ये ते सहभाग करतात। शिवनेरी उत्कर्ष मंडळाच्या वतीने सर्व देणगीदार, आमच्या मंडळातील लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत ज्यांनी काय अपार मेहनत केली, ते सर्व मंडळाच्या वतीने मी सर्वांचं आभार मानतो। ज्यांनी देणगी दिली आहे, स्वखुशीने दिले। भंडारा असाच प्रकार आहे की जो महानैवेद्य आहे, जो कमी पडत नाही आणि तो माणसं येतात जातात, जेवून जातात, तो प्रसादाचा लाभ घेतला जातो। परंतु आम्ही हा जो 17 वर्षापूर्वी जो चालू केलेला भंडारा, एक छोटा फोटोपासून, जसं की आमचे सागवेकर बोलले त्या पद्धतीने हा छोटासा भंडारा आज मोठ्या रूपामध्ये रूपांतरित झाला आहे। जेणेकरून आमच्या इथे जवळ 70% लोक बाहेर राहतात। आम्ही 30%च माणसं आहेत, मुलं आहेत, जे अपार मेहनत करून आमचे जे गेलेले इथले रूम मालक आहेत स्वतःचे, बदलापूर कल्याणवरून येतात, ते पण सकाळपासून येतात, हातभार लावतात। त्यांचंही पुणे, नगर, जुन्नर इकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात। म्हणजे असं वाटतं आणि भंडारा हा निमित्त आहे। भंडारा हा एक निमित्त आहे साईबाबाचं। आमची वज्रमूठ ही याच्यामधून आम्ही दाखवून देतो आहे की आम्ही एक आहोत। उद्या सकाळी आमच्या इथे काही प्रकार जर घडत असेल एखादा बिल्डिंगचा वगैरे, तर आम्ही सर्व एक वज्रमुठीने साईबाबामुळे येऊ शकतो। आम्ही एवढी जागृतपणा आमच्यामध्ये ठेवली आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।